तारपा नृत्य तर बघितलं तुम्ही, पण तारपा कसा बनतो ते थोडं जाणून घेऊ आपण यांच्याकडनं. तुमचं नाव सांगा. माझं नाव संदीप कानाडोळे, लिंबापूर गिंबलपाडा. तारप्याची माहितीबद्दल तुम्हाला आम्ही असा करून दाखवतो बनवायचे. ते या पहिल्या 2 दांड्या घ्यायच्या बांबूच्या. या बांबूच्या दांड्या पहिल्या 2 घ्यायच्या, बांधायच्या. मग सलिया गरम करून लोखंड आणि असे होल पाडायचे. एकाला 5 पाडायचे, एकाला 3. सुतल घेऊन इकडे पण बांधायच्या, इकडे पण बांधायच्या. मग इथून ही अशी माळाची पाती. हे माडाचं आहे का? हा, ही माळाची पाती खाली ती लावायची. त्याच्यानंतर ह्या मेनाखाल इथं पण लिपायच्या, इथे पण बंद करून टाकायचे. आणि ही जिभाले एक लहान बांबू त्याच्यात ते घासून आणि ही वाटते अशी. मग ही याच्यात टाकायची. पोकळ आहे. हा, पोकळ आहे इथून. एका साईडला बंद करायला लागतो ते, आणि त्याला थोडीशी कापायला लागते सरळ सरळ. बरोबर, नाही तर वाजत नाही ते. हा मेन आहे. बरं, याचा रंग काळा का मेन? हा म्हणजे कशापासून? मेन हा पहिला काढून आणि मधाचा मधाचा पोती सांगतात त्याला. बरोबर. याच्यामध्ये मस्त मिक्स केली. म्हणजे टिपिकल मराठी भाषेत काजळी काजळी म्हणतो आपण त्याला. मस्त इथल्या भाषेत मस्त टाकून मिक्स करायचा तो. इकडे लावायच्या, इथे लावायच्या. मग त्याला ह्या भोपळा परत इथे लावायचा. ह्या लावल्यावर हा भोपळा जो ऑटोमॅटिक म्हणजे वाळलेलाच, म्हणजे वाळलेला, बाकी दुसरा असं कोणताही नाही. हे असं पुरा समजावर केलं का हे असं होतं. मग याला इथून हा उंबर असतो झाड, उंबराचं त्याचा चिक लावायचा इथून याला. परत त्याला अजून काजली लावायची वरत, म्हणजे मजबूत राहते.
बर बर बोसकात नाही घट्ट ते. हा ते पण फिरवला घट्टपणा ते. येतो हा. त्याला असा तयार म्हणून केला म्हणून तर तो असा थोडा हा थोडा कडक मध्ये कडक आहे ते. नाही तर मग हे राहिलं तर लय हे बा हे लगे हा. पुचकत आणि हे हा. कडक आहे बा. असं म्हणजे काय तयार झालं का मग हे असं वाजते. आता तुम्हाला वाजवून पण दाखवतो. असे हा कंटिन्यू 4-5 तास चालू राहायच्या वाजवत. बर हे श्वास तोंडाने याच्यात फेकायचा आणि नाकाने आत खेचायचा असतो. तेव्हा तो मधुर हा आवाज येतो तेव्हा ना. तो मग चालू राहते. नाही तर मध्ये बंद नाही पडला पाहिजे. आणि हा वाक कसा आणलेला आहे वाक म्हणजे वक्राकार हे हे वाकवलेलं आहे तो. वाकून हा घेतो इथे थोडासा वाकवायचा. दोरेकल्प आहे ते मोराचा पीस. देवाच्या कारण कुठे गेला तर मोराचा पीस पाहिजे त्याला. मग काही तुटत नाही त्याला. असं रेबी नाही इथे बांधायचं. इथे पण रेबी हा वलाना केला आता हा. घालायचं. अटकवण्यासाठी हा, गळ्यात अटकवण्यासाठी. भोपळा जेवढा मोठा हा दुधी तेवढा आवाज चांगला की छोटा कसा ते याचं कसं लॉ- असलं तरी लॉ- त्याचे याच्यावरती जशी दांडी मोठ्या असेल ना तसा हा. मोठा आवाज निघतो. बर आता याचा छोटा आवाज निघतो याचा मोठा आवाज निघतो. असं होतं. याच्यापेक्षा मोठा केला तर अजून मोठा आवाज निघतो. त्याची आहे 3-4 गावापर्यंत जात. छोटा असो का मोठा असो पण आवाज त्याचा मोठा निघत याचा छोटा निघत. भोपळा मग असा मोठा छोटा असं हा, काही काय फरक नाही. नाही पण त्याला म्हणजे लिमिट पाहिजे त्याची शोभला पाहिजे त्याची. आता हे छोटा आहे त्याला छोटा आहे छोटा म्हणजे हाईट म्हणजे बरोबर शोभून जाते. बरोबर, असा. हा. हा मोठा आहे त्याला मोठा प्रमाणातच आहे. बस हा. हे असं हे बनवलं जाते तयार एकदम. चालेल धन्यवाद